मॉर्निंग मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। गेल्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद। आजचा व्हिडिओ याच्यासाठी स्पेशल आहे की आम्ही गौरी आवाहनाचा व्हिडिओ टाकणार आहे आणि आज नवरात्रीचा फर्स्ट डे आहे, सो प्लीज वॉच। थँक्यू। हा आहे गौरी आवाहनाचा पहिला दिवस। या दिवशी पारंपरिक पद्धतीने गौरी आणली जाते। ही कोकणातली पद्धत आहे। असं बावडीजवळ शेण सारवलं जातं, रांगोळी काढली जाते आणि गौरीची स्थापना होते आणि मग गौरी आपण घरात घेऊन येतो गणपतीच्या बाजूला। यावर्षी हा मान मला मिळालेला आहे आणि ह्यापुढे बघा कसं ते सारवलं जातं, कशी पूजा केली जाते आणि गौरी कशी आणली जाते। भाकरी अशीच रिकामी काय हा ही मी गौरीची पूजा केली आहे। माझ्या तोंडात पाणी दिलेलं आहे कारण इथे अशी पारंपरिक पद्धत आहे की गौरी आत आणताना बोलू नये, कारण खूप साऱ्या बायका असतात तर काही पण अभद्र बोललं जातं, म्हणून न बोलता गौरी आत आणतो आपण। आरती ओवाळून हळदी कुंकू लावून गौरीची आणि आमची पूजा करून छाप मांडले जातात पायाचे हाताने जमिनीवर आणि अशा प्रकारे गौरी आणली जाते। आता पुढे बघा, पुढे पुढे लांब लांब तिचा पाय पडेल एवढा पायऱ्यांवर तिकडे वर चढलं पाहिजे। पाटावर गहू मांडले जातात आणि गहू किंवा तांदूळ आणि त्याच्यावर कलश ठेवून गौरीची स्थापना केली जाते। अशा प्रकारे आम्ही गौरी सेलिब्रेट करतो कोकणात। हा आहे डे 2, जेव्हा गौरी आमची छान नटते, तिला साड्या नेसवल्या जातात, दागिने घातले जातात आणि आम्ही सगळ्या बायका मिळून ओवसा भरतो। ओवसा ही पद्धत कोकणातलीच आहे। 5 फळे 5 पानं असे ठेवून सुपात हळदी कुंकू दिवा असं सगळं ठेवून आम्ही ओवसा भरतो। तर इथे मी हा ओवसा भरते देवीसाठी।
आणि हा आहे दिवस तिसरा, जेव्हा आदल्या दिवशी गौरी जेवतात आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या घरी निघतात. तर इथे आम्ही भाकरी भाजीचा नैवेद्य देतो गौरीला आणि मग तो नैवेद्य सगळ्यांमध्ये मिक्स करतो आणि वाटतो प्रत्येकाच्या घरी. असा हा छोटासा कार्यक्रम साजरा केला जातो 3 दिवसात गौरीचा, जो खूप छान असतो.